एक असे संत ज्यांचे जीवन केवळ वैयक्तिक साधनेसाठी नाही तर समाजाच्या जागृतीसाठी समर्पित केले. श्री समर्थ रामदास स्वामी, ज्यांची भक्ती ही केवळ जप तपापुरती नाही तर आपले मन, शरीर व विचार शुद्ध करणारी एक सशक्त जीवन पद्धत आहे. त्या काळात समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण भारत भ्रमण केले व सर्व समाजाला आत्मसंयम, धैर्य आणि अंतःशक्तीचे महत्त्व पटवून दिले. या भ्रमण काळात रामदास स्वामींना कृष्णा नदीच्या तीरावर सूर्यनारायणाची एक दिव्य मूर्ती मिळाली, जी हुबहू श्रीरामांचे स्वरूप होती. तेव्हा चाफळ येथे रामदास स्वामींनी भव्य राम मंदिर उभारले. यासोबत त्याने 11 गावामध्ये 11 मारुतींचीही स्थापना केली. यासोबत समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. पण त्या काळी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तन होते. तेव्हा जनतेने धर्माशी निष्ठावंत राहावे म्हणून रामदास स्वामींनी दासबोध, मनाचे श्लोक यांसारखे अमूल्य ग्रंथ लिहिले, जे जीवनातल्या संघर्षांना कसे सामोरे जावे व आपल्या मनावर कसे नियंत्रण ठेवावे हे आपल्याला शिकवतात. त्यानंतर 1682 साली माघ नवमीच्या दिवशी रामदास स्वामींनी सज्जनगड येथे समाधी घेतली. म्हणूनच हा दिवस रामदास स्वामींच्या स्मरणात रामदास नवमी म्हणून साजरा केला जातो. जिथे अनेक भक्त या दिवशी दासबोध, मनाचे श्लोक यासारखे अनेक महाराजांचे ग्रंथ वाचतात व सज्जनगडावर अगदी जल्लोषाने महाराजांचा समाधी उत्सव साजरा केला जातो. Download ShareChat.